23 ऑगस्ट शनिवारी दुपारी कर्जत तालुक्यामध्ये मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे। नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावामध्ये महावितरणची मेन लाईन अंगावर पडून शिव रुपेश भोसले याचा मृत्यू झाला आहे। शिव रुपेश भोसले हा दुपारी रस्त्याने जात असताना मेन लाईन अंगावर पडल्याने दुर्दैवी अपघात घडला। तातडीने चिमुकल्या बाळाला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले। या घटनेने संपूर्ण सालवड गावावरती शोककळा पसरली असून भोसले कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्याच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे। संतप्त ग्रामस्थ यांनी महावितरणचा तीव्र निषेध केला आहे। या महावितरणच्या गलथान कामाचा निषेध करण्यासाठी मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपकार्यकारी अभियंता कार्यालय कलंबोली येथे मृतदेह घेऊन पोहोचले व त्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत ते तिथून हलणार जाणार नाही व तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींवरती कारवाई करण्यात यावी अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली। यावेळी कर्जत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले हे उपस्थित झाले होते व महावितरणचे अधिकारी केंद्रे हेही त्यावेळी कलंबोली येथे उपस्थित झाले होते। त्यांना हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले आणि दोषींवरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी व कुटुंबियांनी मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी नेण्यात आले। दुपारी साधारण 1:30 ते 2 वाजता सालवड गावामध्ये दुःखद घटना घडलेली आहे। कारण असं की MSCBच्या गलथान कारभारामुळे या लाईटची वायर तुटून खाली पडली आणि तिथून जाणारा मुलगा भोसले ज्याचं वयवर्ष 8 ते 9 वर्ष आहे त्याचं त्या शॉक लागून दुःखद निधन झालं। दुःखद निधन झाल्याच्या नंतर MSCBचा कुठलाही वायरमॅन आता कुठलाही अधिकारी साधारण संध्याकाळी 7 वाजले तरी गावामध्ये पोहोचला नाही। शेवटी गावकऱ्यांचा उद्रेक झाल्याच्या नंतर आम्ही सर्वच लोक कलंबोली सबस्टेशनमध्ये गावकऱ्यांनी इथे बॉडी आणली। त्यानंतर पोलिसांच्या मदत घेऊन MSCBचे अधिकारी येथे पोहोचले, परंतु ही काही घटना तालुक्यामध्ये एकच नाही आहे, तर गेले 2 ते 3 दिवसापूर्वीसुद्धा तालुका आदिवासी वाडीमध्ये 2 आदिवासी बांधव हे शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। तालुक्यामध्ये MSCBचं खूपच वाईट अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे, म्हणून याला कुठेतरी आला बसला पाहिजे। यासाठी आम्ही स्वतः सोमवारी MSCBवरती 11 वाजता मोर्चा काढणार आहोत। तरी सर्व कर्जतकरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही MSCBकडे मागणी केलेली आहे। तरी आता केंद्रे जे आहेत MSCBचे तालुका अधिकारी त्यांनी शब्द दिलेला आहे की कुटुंबाला काही मी आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळवून देईल म्हणून।